सख्या रे भाग 55। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा। वेद जान्हवीला मेसेज करतो, बाजी तुला कॉलेजला सोडण्यासाठी येईल, तयार रहा उद्या सकाळी। इकडे मुंबईत जान्हवीची आई जान्हवीच्या घरी आल्यावर जान्हवी खूप खुश होऊन आईला धावत जाऊन बिलगते। आई बोलते, जानू तू नाही मला सांगितलं जावई घरी नाहीत ते? अगं आई, तुला नव्हता मला त्रास द्यायचा म्हणून नाही सांगितले। आई बोलते, मुलांसाठी काहीही करू शकते आई। आईला कितीही त्रास झाला तरी आईच्या तो सहन करण्याची दैवी शक्ती असते। जान्हवी आणि आई बेडजवळ असतात। जान्हवी बोलते, आई तुझ्यासाठी पाणी घेऊन येते, तू बस, आलेच मी। आई बोलते, नको जानू, पाणी नको मला, बस इथे तू। आई जान्हवीचा हात पकडून तिला बेडवर बसवते। आता दोघीही बेडवर बसून गप्पा मारू लागतात आणि काही वेळांनी झोपून जातात। सकाळी जान्हवी उठल्यावर मोबाईलवर वेदचा मेसेज पाहते। बाजी येणार असतो जान्हवीला कॉलेजला सोडण्यासाठी, म्हणून जान्हवी आईकडे नजर टाकते। आई झोपलेली असते, ती पटकन फ्रेश होण्यासाठी जाते। जान्हवी कॉलेजला जाण्यासाठी तिचं आवरते। रात्री जागरण झाल्यामुळे तिची आई आता उठते आणि जान्हवीला तयार झालेलं पाहून विचारते, जानू कुठे चालली तू एवढ्या लवकर? जान्हवी बोलते, आई मी कॉलेजला चालली, दुपारी येईल घरी, तू फ्रेश हो आणि खाली माईंसोबत बस। जान्हवीची आई बरं ठीक आहे बोलते। जान्हवी आता तिचा टिफिन माईन करून घेऊन घराबाहेर पडते। बाजी असतो रेडी कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसून। जान्हवी कारमध्ये येऊन मागे बसते। बाजी जान्हवीला सोडतो कॉलेज गेट बाहेर। बेला कावेरी गेट बाहेर जान्हवीची वाट पाहत उभ्या असतात। जान्हवी कालच्यासारखी खुश नसते, तिला तसं थोडं नाराज पाहून आणि आज बाजीला जानूला कॉलेजला सोडायला आलेलं पाहून बेला आणि कावेरी दोघीही एकमेकींकडे बघून, तुला माहिती आहे का हिला काय झालं? कावेरी बेलाला विचारते। बेला मान हलवून नाही बोलते। दोघीही आता जानू तू एवढी अपसेट का दिसत आहेस विचारतात। आणि हा बाजी का आलाय तुला सोडायला? बाजी जान्हवीला सोडून लगेचच निघून गेलेला असतो। कावेरी बोलते, जिजू कुठे आहेत? काल तर ते मी रोज येईल बोलले होते तुला कॉलेजला सोडण्यासाठी, मग का नाही आले जानू? जान्हवी त्यांना वेद कुठे गेले ते सर्व सांगते। त्यावर त्या दोघी, अच्छा म्हणजे जिजू आता 15 दिवस नाहीत म्हणून तू नाराज आहेस तर? जान्हवी त्यांना बोलते, तुम्ही दोघी आज रात्री माझ्याकडे या राहण्यासाठी, तुमच्या घरी तसं विचारा, मी बाजी भाऊंना पाठवते तुम्हाला दोघींना घ्यायला। बेला लगेच हो बोलते, मी येईल, मला काहीच प्रॉब्लेम नाही बोलते बेला। पण कावेरीचं तसं नव्हतं, तिचे वडील स्ट्रिक्ट होते, ते राहण्यासाठी परवानगी देतील की नाही यात जरा शंकाच होती आणि तिचं लग्नही ठरलं होतं, म्हणून कावेरी बोलते, मी घरी विचारून सांगते। जान्हवी ठीक आहे बोलते आणि त्या आता त्यांच्या क्लासमध्ये बोलत बोलत पोहोचतात। दुपारी बाजी पुन्हा जान्हवीला घरी सोडण्यासाठी तिच्या कॉलेजजवळ हजर असतो। जान्हवी बेलाला तिच्यासोबत घेते आता आणि कावेरी त्यांना बाय करून निघून जाते। बाजीच्या कपाळावर भल्या मोठ्या आट्या पडतात बेलाला पाहून। आता ही भवानी वहिनीबरोबर कशाला येते असं त्याच्या मनात येतं, पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कार ड्राईव्ह करू लागतो। जान्हवी बाजीला बोलते, बाजी भाऊ आम्हाला घरी सोडून बेलाच्या घरी जा आणि तिची कपड्यांची बॅग घरी
आणून द्या तेवढी. बेला आता माझ्यासोबत राहणार आहे. आता वहिनींनी सांगितल्यावर बाजीला हो बोलणं भागच होतं. बाजी हो वहिनी बोलतो. ॲड्रेस पाठवा मला. बेला बाजीचा मोबाईल नंबर विचारण्यासाठी त्याला ए भजी तुझा मोबाईल नंबर सांग, मी तुला माझा ॲड्रेस पाठवते बोलते. बाजी बोलतो वहिनी तुमच्या फ्रेंडला सांगा कपड्यांची बॅग हवी असेल तर माझ्याशी नीट माणुसकीत बोलायचं, नाही तर स्वतः जाऊन कपड्यांची बॅग घेऊन ये म्हणाव. बेला बोलते ओय धमकी कुणाला देतोस, स्वतः जाऊन घेऊन ये म्हणून. ए भजी थांबव कार, माझं काम मी करण्यासाठी समर्थ आहे. मी तुला काहीच काम नाही सांगितलं, ते जानूने सांगितलंय म्हणून मी शांत होते. आता मोठा रुबाबात बोलायला स्वतः जाऊन घेऊन ये म्हणाव. आता कुत्रा मांजराची लढाई चालू असल्यासारखी त्यांच्यात लढाई चालू झाली. ते पाहून जान्हवी बोलते बेला शांत हो, तूच पहिलं त्यांना डिवचलंस, मग त्यांनी एवढंसं बोललं तर तू किती चिडते. जानू मी काही विवचलं नाही. मी त्या भजीला कुठे कधी काय बोलली. बेला बोलते. चोर तो चोर आणि वरती शिरजोर होऊ पाहत होती बेला. बघा वहिनी तुम्हीच बघा, ही तुमची मैत्रीण कशी आणि काय बोलते ते. माझं नाव बाजी आहे, भजी नाही. बाजी जान्हवीला बोलतो. बेला तोंड वाकडं करत बोलते ओके ओके ठीक आहे, तू आधी कार थांबव. मला तुझे उपकार नको हवे आहेत. माझं काम मी करू शकते. माझे हात पाय अजून शाबीत आहेत. बघितलं वहिनी तुम्ही, तुमची मैत्रीण आता वेड्यासारखी कितीही बोलू लागली आहे. बाजी जान्हवीला बोलतो. जान्हवी बेला शांत बस बोलत असते. बाजी शेर होता तर ती बेला 1.25 शेर होती. बेला बोलते ए भजी तुला आता शेवटचं सांगते हा, कार थांबव म्हणून. बाजीलाही पुन्हा तिच्या तोंडून भजी ऐकून राग येतो. तो रागाने लगेचच गाडी थांबवतो. बेला मनातच लबाड कोल्हा कुठचा, मला वाटलं नव्हतं हा कार थांबवेल ते लगेचच. हा वाटच पाहत होता वाटतं माझ्या उतरण्याची. बेला आता औंढा गिळू लागते. ती कारमधून उतरत नसते म्हणून बाजी बोलतो आता काय झालं, तुला उतरायचं होतं ना, मग उतर की आता. बेलाचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता. ती मनातच खरंच मला उतरायला लागतंय की काय विचार करत असते. बाजी बेलाला पुढच्या आरशात पाहून गालात हसू लागतो. आता कशी जिरली, हिला तर उतरायचं नाही आणि उगाचच मगाचपासून टेंबा मिरवत होती, उतरायचं आहे करत. तेवढ्यात जान्हवी बोलते भाऊ कार स्टार्ट करा. बाजी काही न बोलता कार चालू करतो. आता गाडी वेदच्या बंगल्याबाहेर असते. जान्हवीला वेदचा कॉल येतो. जान्हवी वेदसोबत बोलत कारमधून उतरून जाऊ लागते. तिच्या मागून बेला जाऊ लागते. बाजी बेलाला आवाज देतो ए घुरघुरणारी बिल्ली, तुझी बॅग आणायची आहे का, ते सांग मला. आता खरंच बेला घुरघुरत होती. मोठे डोळे काढून बाजीकडे पाहत असते ती. बाजी कारमधून उतरून बेलासमोर येतो. जान्हवी आतापर्यंत खूप पुढे निघून गेलेली. बाजी ही खूप ताडमाड आणि हँडसम असतो. बाजी समोरून येताना बेलाच्या डोळ्यात आरपार पाहत असतो. बेला समोर येऊन बोलतो बोल तुझी बॅग आणायची आहे का, मला खूप कामं आहेत. तुझ्यासारखा टाइमपास करायला माझ्याजवळ वेळ नाही. तशी बेला ए हॅलो, तुला काय मी टाइमपास करणारी वाटली काय. बाजी आता मोठ्याने बिल्ली घुरघुरली तरी म्हटलं शांततेत कशी बोलेल. बेलाला आता खूपच राग येतो आणि बाजी तिच्याकडे पाहून तिला चिडवण्यासाठी तिरकस हसत असतो. तशी बेला बाजीला अतिशय रागीट लुक देते आणि त्याच्या समोरून वळून जाऊ लागते. तिला जाताना पाहून बाजी पटकन तिचा हात पकडतो. बेला बाजीकडे वळून
पुन्हा अतिशय रागात बाजीकडे एकदा आणि एकदा त्यांनी तिचा पकडलेल्या हाताकडे पाहत असते. तसा बाजी पटकन बोलतो, आय एम सॉरी, पण तू माझ्याशी जरा बरं बोललीस तर खूप चांगलं होईल. बेला बोलते, हात सोड पहिला माझा. बाजी बोलतो, फ्रेंड्स होणार का तू माझी? ती बोलते, मला खूप फ्रेंड्स आहेत, तुझ्या फ्रेंडशिपची मला गरज नाही. तू हात सोड माझा आता. बेला जोरात बाजीच्या हातातून तिचा हात झटकन काढून घेते. गरम डोक्याचा बाजी बेलाच्या असं वागण्यावर न रागवता बोलतो, बेला ठीक आहे, आता फ्रेंडशिप ॲक्सेप्ट नाही केलीस म्हणून काय झालं? जेव्हा तुला करावी वाटेल तेव्हा कर, मी वाट पाहीन. आणि हा माझा नंबर, तो बेलाला सांगू लागतो. तशी बेला लक्षपूर्वक बाजीचा नंबर ऐकते आणि तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करते लगेच. बाजी तिच्याकडेच पाहत असतो. ती आता काय करेल तो विचार करत असतो. तेवढ्यात बाजीच्या मोबाईलवर बेलाने पाठवलेला ॲड्रेस बाजी पाहतो. समोर बेला मागे वळून बाजीकडे पाहून गोड हसते आणि पळतच ती बंगल्यात निघून जाते. बेला त्याला पाहून स्माईल करते म्हणून खुश होतो बाजी आता. बेलाच्या घरच्यांनी तिची बॅग पॅक करून ठेवलेली असते. बाजी जाऊन पटकन बेलाची बॅग घेऊन येतो. तो बेलाला मेसेज करतो, बेला बॅग घेऊन जा. ती जान्हवीला मी माझी कपड्यांची बॅग घेऊन येते सांगून ती बाजीजवळ येते. बाजी तिला आलेलं पाहून बोलतो, काय मग, बिल्लीने माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली म्हणावं. तो तिच्याकडे पाहत, असं समजू ना मी. बेला काही न बोलता बाजीच्या हातून बॅग घेऊ लागते. बाजी बॅग सोडतच नव्हता. ती बॅग घ्यायला गेली की बाजी मुद्दाम बेलापासून दूर करत होता तिची बॅग. तो पुन्हा बेलाला बोलतो, बेला माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केलीस का? ती अजूनही काहीही न बोलता तिची बॅग घेण्याच्या मागेच लागलेली असते. बाजी बॅग देत नसतो म्हणून ती बोलते, ए भजी, आता काय तुला पूर्ण खाल्ल्यावर समजणार आहे का तुला मी तुझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केले ते? तसा बाजी आश्चर्यचकित होऊन लगेचच बॅग तिच्या हातात देतो. त्याला तर 1000 व्होल्टचा झटकाच लागतो. तो तिच्याकडे पाहतच उभा असतो आता. ती पुन्हा जाता जाता मागे फिरून तिच्या डोक्याजवळ बोट गोल गोल फिरवून ॲक्शन करून बोलते, पागल झाला आहेस का? तसा बाजी त्याचा हात वर करून देऊ का एक बोलतो आणि ती हसतच पळत जाऊ लागते तिथून. बाजी ही किती खोडकर आहे मनातच बोलतो. तो आता त्याच्या कामाला निघून जातो. माई, जान्हवीची आई आणि जान्हवी खाली हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या असतात. बेला आणली का बॅग? जान्हवी बेलाला पाहून बोलते, चल मी तुला वॉर्डरोबमध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा करते. दोघीजणी आईला माईंना आम्ही वरती आहोत बोलून बेडरूममध्ये निघून जातात. माई आई ठीक आहे बोलतात बेला आणि जान्हवीला. आता बेडरूममध्ये जान्हवी बोलते, बेला परत बाजीला काही बोलली नाहीस ना? बेला नाही ग जानू, मी आता काही नाही बोलली, तू टेन्शन नको घेऊस. जान्हवी बोलते, मी कशाला टेन्शन घेते, पण मला नाही आवडत तू बाजीला असं बोलतेस ते. का ग, आता तुला का नाही आवडत त्या बाजीला काही बोललेलं? जान्हवी बोलते, बघ ना, वेदसाठी किती करतो बाजी आणि वेदही किती भरोसा करतात बाजीवर. तो एक व्यक्ती म्हणून खरंच चांगला असेल म्हणून वेद बाजीवर एवढा भरोसा करत असतील ना. आणि तू बेला एवढ्या चांगल्या माणसाच्या मागे हात धुवून लागलेस. बेला बोलते, हो ग जानू, तसं बघितलं तर त्याने मला काहीच त्रास नाही दिला. मी त्याला वेड्यासारखं चिडवते भजी भजी आणि रागाने बोलते त्याच्यासोबत, पण आता नाही असं बोलणार मी बाजीसोबत. जान्हवी
जमेल बेला तुला हे बोलते. बेला हसतच प्रयत्न करून बघते बोलते. तशा दोघीही हसू लागतात. इकडे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये वेद नीतासोबत पोहोचतो आता. बिझनेसमध्ये जास्त लक्ष देणं वेदसाठी इम्पॉर्टंट होतं. बिझनेस प्रेझेंटेशन्स बनवून काही मीटिंगमध्ये त्यांना प्रेझेंटही करायची होती. त्या सर्व तयारीत वेद तर खूप बिझी होणार असतो आता. त्यांनी हॉटेलमध्ये 2 रूम बुक केलेला. एका रूममध्ये वेद असतो आणि त्याच्या बाजूच्याच रूममध्ये नीता असते. नीता थोडी डिस्टर्ब असते, पण नीतावरही खूप मोठी वेदच्या बिझनेसची जबाबदारी असते. ती PA असते वेदची. तिला असं डगमगून चालणार नव्हतं. तशी ती खूप हुशार, टॅलेंटेड असते, त्यात प्रश्नच नव्हता. तिची हुशारी, चातुर्य पाहून वेद तिला सोबत घेऊन गेलेला असतो आणि तिलाही स्वतःच्या हुशारीवर आणि तिच्या प्रामाणिकपणावर गर्व असतो. तिला माहिती होतं ती हुशार आणि प्रामाणिक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे वेद सर तिला घेऊन आले आहेत त्यांच्यासोबत ते. त्यामुळे तिच्याकडून प्रेझेंटेशनमध्ये किंवा इतर कामात कोणतीही चूक झाली तर सर तिची खैर करणार नाहीत. तिला विचार करून सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळाव्या लागणार होत्या. दोघांच्या रूममध्ये या क्षणी आराम करत असतात. उद्यापासून खूप कामं करायची असतात दोघांनाही. नीता तिच्या हुशारीने बिझनेसची जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल, पण वेदसोबत कशी वागेल इथून पुढे नीता ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.